हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आपण बनवलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना कोणती ना कोणती एक सरकारी नोकरी मिळवायचीच आहे आणि या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टला त्यांना कमी मार्क मिळत आहेत. कमी म्हणजे कसं, तर लिपिकला जर आपण बघितलं तर 55 पेक्षा कमी मिळत आहेत, शिपाईला जर बघितलं तर 25 पेक्षा कमी मिळत आहे, ड्रायव्हरला जर बघितलं तर 16-17 पेक्षा कमी मार्क मिळत आहेत, एक अंदाज आपण. ओके, तर तुम्ही या ठिकाणी आता कमी मार्क पडत असतील, आपल्याला तर परमनंट सरकारी मिळवायचीच आहे कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये आणि आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर 2-3 परीक्षाचं एवढं या ठिकाणी क्रेज आहे, जसं की तलाठी भरतीची क्रेज आहे, त्यानंतर न्यायालय भरतीची क्रेज आहे, पोलीस भरतीची क्रेज आहे, ठीक आहे. आणि या भरत्या जर सोडल्या तर बाकीच्या भरत्यांबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहितीच पडत नाही. ती भरती आली कधी, गेली कधी, कुणी फॉर्म भरला, परीक्षा झाली कधी, काहीच त्याचं माहिती पडत नाही. आणि त्यामुळे होतं काय, तर त्या बाकीच्या ज्या परीक्षा असतात त्याला जागा खूप कमी असतात. ओके, तुलनेने जागा कमी असतात, परंतु अर्जसुद्धा मित्रांनो तुलनेने या परीक्षांपेक्षा कमी येतात, हे लक्षात ठेवायचं आहे. मग मला तेच सांगायचं या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करतो आहे की जर तुम्हाला मार्क यामध्ये कमी येत आहेत, मार्क तुम्हाला यामध्ये कमी येत आहेत आणि तुम्हाला कोणतीही गट ड ची असू द्या, शिपाईची असू द्या, कुठलीही परीक्षा असू द्या, फक्त परमनंट सरकारी नोकरी मिळवायची आहे, तर तुम्ही आता तात्काळ एक काम करायचं, ते म्हणजे तुमच्यासाठी ही संधी मित्रांनो या ठिकाणी दार ठोठावत आहे. तर या संधीचा या ठिकाणी काय करा, स्वीकार करा. या संधीचा काय करा, या ठिकाणी सोनं करा, लाभ घ्या. आता तुम्ही म्हणता सर हे अगोदर मी या ठिकाणी बघितलं होतं, परंतु फॉर्म भराव का नाही द्विधा अवस्था आहे. मी म्हणतो फॉर्म भरून टाका. एकतर काय होतं, तर या ठिकाणी चौकीदार म्हटलं की बरेच जण या ठिकाणी काय होतात मित्रांनो, चकित होतात की चौकीदार, मी वॉचमॅन होणार, मी वॉचमॅन होणार. परंतु तुम्ही जॉबला लागल्यानंतर तुम्हाला कुणी वॉचमॅन किंवा चौकीदार हे तुमच्या या ठिकाणी कुठंच नसणार आहे स्टेटसला. तुमच्या स्टेटसला फक्त एकच असणार आहे की तुमच्याकडे काय आहे, तर गव्हर्नमेंट नोकरी आहे, परमनंट सरकारी नोकरी आहे. आदिवासी विभागामध्ये तुम्ही काय झालेला आहात, तर या ठिकाणी परमनंट सरकारी नोकरीला लागलेला आहात, हे तुमचं स्टेटस बनतं. ओके, कोणतं स्टेटस बनतं, तर तुम्ही आदिवासी विभागामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामध्ये काय झालेला आहात, तर या ठिकाणी गट ड ओके किंवा सरकारी नोकरीला आहात, एवढंच असतं. ठीक आहे, तुम्हाला तुमचा हुद्दा काय आहे, काय काम करता, काय, ह्या खूप लांबच्या गोष्टी आहेत. कारण सध्या जर स्पर्धा बघितला तर सरकारी नोकरी मिळणं ओके ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे मित्रांनो. बाकी जसं की भरपूर, आता तुम्हाला त्याबद्दल काही जास्त सांगायची गरज नाही. ठीक आहे, कारण तुम्ही त्याच या क्षेत्रामध्ये सध्या अभ्यास करत आहात, त्यामुळे तुम्हाला त्याचं काय फायदा आहेत, काय तोटा आहे ते वेगळं सांगायला नको. मग ही संधी तात्काळ घेणं का गरजेचं आहे, कारण याची जर अर्ज करायची डेट जर बघितली मित्रांनो, तर या ठिकाणी जवळ येत आहेत. ओके, 18/5 याचे अर्ज करण्याची मुदत आहे. नंतर याची डेट वाढेल नाही वाढेल हे नंतरच्या गोष्टी आहेत, परंतु सध्या 18 तारखेपर्यंत त्याचं फॉर्म भरायला सुरुवात आहे. ऑलरेडी त्याची फॉर्म भरायला मित्रांनो 27 तारखेपासूनच सुरुवात झालेली आहे. आणि पगार पण चांगला आहे मित्रांनो, तुमचा 15,000 ते 47,600 पर्यंत या ठिकाणी तुमचा पगार आहे. आणि फक्त 10वी पास पाहिजे. काय पाहिजे मित्रांनो, फक्त 10वी पास पाहिजे आहे. आणि तुमचं या दिनांकाला वय जर बघितलं तर कमीत कमी तुमचं किती पाहिजे मित्रांनो, कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षापेक्षा नसावं. आणि तुम्ही जर मागासवर्गीय उमेदवार असाल तर तुम्ही 43 वर्षापर्यंत सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता. याची खासियत म्हणजे याला एकच परीक्षा आहे, एकच परीक्षा, डायरेक्ट सिलेक्शन, कुठलंही मुलाखत नाही, कुठलंही काही नाही. कारण इथं जर आपण बघितलं तर हा तलाठी भरतीचा जर तुम्ही तयारी अभ्यास करत असाल तर ह्या परीक्षेचा मित्रांनो तुम्हाला विशेष असा अभ्यास करायची काहीच गरज नाही, कारण हेच विषय आहेत मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. ठीक आहे, तर हे जर आपण बघितलं तर या ठिकाणी तुमचे 200 गुणांचा पेपर असणार आहे. 100 प्रश्न तुमचे असणार आहेत. 100 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. आणि या ठिकाणी 200 प्रश्नाचा पेपर असणार आहे आणि तुम्हाला 2 तासाचा या ठिकाणी वेळ दिलेला आहे. या परीक्षेसाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर त्यांनी या ठिकाणी ऑनलाईन लिंक दिलेली आहे. या लिंकवरती जाऊन तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देत आहे. आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला टू द पॉईंट सर्व कंटेंटची अभ्यासक्रमाची या ठिकाणी आवश्यकता लागेल. तर त्यासाठी एकाच ठिकाणी सगळं काही उपलब्ध आपण क्वालिटी कंटेंट दिलेलं आहे. व्हिडिओ लेक्चर आहेत, नोट्स आहेत, PDF नोट्स आहेत आणि प्रश्नपत्रिका, तिन्ही कंटेंट तुम्हाला फक्त 299 मध्ये दिलेलं आहे. कसं घ्यायचं आहे, तर 72 48 93 0176 या नंबरला फक्त 299 काय करायचं, फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जाईल. हे सगळं कंटेंट तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल, जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये कुठलाही अडथळा न येता तुमचा अभ्यास कंटिन्यू या ठिकाणी होऊन जाईल. लास्ट डेट संपण्याच्या अगोदर नक्की विचार करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.